आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही सापडलं का नाही ते चेक करतोय, अजून तर काही सापडलं नाही मला. शी बाबा, मी तर थकले शोधून शोधून. आतमध्ये सगळी कपाटे बॅगा सगळं शोधलं पण कुठंच नाही सापडलं. कुठे ठेवले असतील मामड्याने सरूचा रिपोर्ट? मला का नाही तर राग यायला लागलाय आणि शोधून शोधून भूक बी लागली आहे. मी काय म्हणते, तुम्ही एकदा फोन करून बघताय का? म्हणजे सरूला चेकअपला नेलंय का नाही? एकच मार्ग राहिला होता आपल्याकडं. नाही नाही, फोन करून चालणार नाही. एक काम करतो, मी मेसेज करतो. काय ना, ती आजूबाजूला असेल, उगाच संशय यायचा. हा, मला काय दाद देणार ती? पण मॅडम, तुम्ही शेवटच्या बॉलला काय सिक्सर मारलात? सगळं बिल त्या अजिंक्य सरांच्या नावावर फाडलं. हो, पण आता ते स्किलफुली हँडल करायला लागणार आहे. अजिंक्यला तिचं सत्य कळता कामा नाही. आता तो एक टास्क. मी काय म्हणते सिद्धा, अर्धी बाजी आपण मारली आहे. मी अबीरला फोन करून सांगू का तयार राहायला? अनु मॅडम, मी काय म्हणते, फायनल सर्क्युलर आल्यावरती आपण जर केलं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे उगाच वेळेचा खोळंबा कशाला. तसं बी अजिंक्य सरांनी फक्त अंदाज लावलाय. त्या कंडिशन्सचं अजून कन्फर्मेशन आलेलं नाही ना. हा, सुंदरी, तुला जे योग्य वाटतं ते कर बाई. पण मी निघू का आता हॉस्पिटलमध्ये? अगं काय ना, मला कालपासून थोडं अस्वस्थ वाटतंय, अनइझी वाटतंय आणि बाळाचे टोके पण फार कमी वाटतायत. मी काय म्हणतेस तू येतोच का रे माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये? सुंदरी करेल ना इथे अभ्यास घरी. हा चालेल, चला. आव नाही नाही, असं कसं? तुम्हाला त्रास होतो मी अभ्यास करत बसेन वय? नाही नाही, चला आपण जाऊया. अगं नको मॅडम, त्रास होतो ना तुम्हाला? मी गाडी काढायला सांगते. हा, आले. यश मिळू दे आम्हाला. कॅम्प आहे ना मॅडम, कोणी दिसत का नाहीये? अगं मी तुला म्हंटल ना, आज शेवटचा दिवस आहे कॅम्पचा आणि रजिस्ट्रेशन केलेले पेशंट येऊन गेले असतील आतापर्यंत. हो, बरोबर बोलतायत अनु मॅडम. चिनू, हाय. हाय. हॅलो. हॅलो. हाय. हॅलो. ही माझी मैत्रीण कल्याणी. हाय. हॅलो. मॅडम, तुमची मैत्रीण नाही आली? अगं ती असेल ना, इथेच कुठेतरी असेल ती. कॅम्प कसा झाला? फर्स्ट क्लास, मस्त. म्हणजे मला वाटलंच नव्हतं इंडियामध्ये इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि कल्याणी ऍक्च्युली माझी जुनी मैत्रीण आहे, तर तिलाच हेल्प करायला असं चालवतो इथे. बरं, मोनिका दिसत नाहीये, म्हणजे तिनेच मला इथे बोलवलं आणि तीच नाहीये. कुठे गेली ती? जेवायला गेली आहे. ऍक्च्युली काय झालं, दिवसभर कामं सुरू होती ना इथे, तर भूक लागली असेल, तिचा हजबंड आला होता तर त्याच्याबरोबर बाहेर गेली आहे जेवायला. हो ना कल्याणी? हो, बरं झालं तुम्ही दोघी पण इथे आलात. ते एक जनरल प्रिव्हेंटिव्ह चेकअप होऊन जाईल.
चला मग टेस्ट करूया. अहो नाही नाही, माझं राहू द्या. तुम्ही अनु मॅडमचा चेकअप करा, त्यांना त्रास व्हायला लागलाय. डोंट वरी, दोघींचंही चेकअप एकत्र होऊ शकेल. त्यांना सेटल होऊ दे, तुम्ही चला. मी आहे अनु मॅडम सोबत, इथे जातो. मॅडम तुम्ही काळजी नका करू, मी लगेच जाऊन येते. हा नाकी नऊवाले हिला पटवण्यात, यापेक्षा ना आयएसची परीक्षा परवडली. अभि सुंदरला इथे आणता आणता तुमची हवा टाईट झाली आहे वाटतं. विचार ना सिद्धार्थला. अभि तिचे रिपोर्ट्स नॉर्मल असतील ना, म्हणजे काही होणार नाही ना सुंदरीला. सी डिपेंड्स यार चिनू, मला पण त्याची काहीच आयडिया नाहीये. पण डोंट वरी, जे काही रिझल्ट येतील आपण त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह सोल्युशन काढूच. अभि माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तू सुंदरीच्या केसमध्ये पर्सनली लक्ष घाल. चिनू यार डोंट वरी, हे बघ ही केस ना माझ्याकरता सुद्धा एक चॅलेंज आहे. मी करेन सगळं नीट, काळजी नको करू. आणि काय सिद्धार्थ, हा तुझी किडनी लिव्हर सगळं जागेवर आहे ना? म्हणजे मस्करी करतोय. आलोच मी, तुम्ही बसा. चला, या मिशन मधली एक गोष्ट तर आपण पार पाडली. आज जर मला कळलं ना की तिच्या नवऱ्याने खोटे रिपोर्ट्स तयार केले तर काही खैर नाही त्याची. काल सिद्धार्थ आणि कृष्णा घरी आले होते. अनु त्यांच्यासोबत मिळून काहीतरी प्लॅन करत असेल का? मला माहित नाही. अनु असं नाही करणार. पण अनु एवढी कॉन्फिडेंट का होती? काय प्लॅन करत असेल ती? सुंदरी तर बाप जन्मात कधी टेस्ट करायला रेडी होणार नाही, कारण तिच्या मनात मी व्यवस्थित बिंबवलंय की ती भांज आहे. तर मला वाटतं तिचा विश्वास आहे माझ्यावर. तिला विश्वास आहे की मी ह्या बाबतीत तरी खोटं बोलत नाहीये. परत प्रश्न आहे की अनु एवढी कॉन्फिडेंट का होती आणि आदित्य नाही? असं बेसावध राहून चालणार नाही. अनुवर काही दिवस का होईना लक्ष ठेवावंच लागेल. इतका आनंद झालाय की नाही मला, बास. शेवटी असं नाही तर तसं अनु मॅडमने सरूचं चेकअप घडून आणलंच म्हणायचं. देवा समजा नीट होऊ दे आता. सुंदरीचा फोन का लागत नाहीये? माझं एक अर्जंट काम आहे तिच्याकडे. नाही म्हणजे आमच्या मित्राची लेखीला आहे का नाही, तिचा सल्ला पाहिजे होता. कुठे गेली ती नेमकी? असं का झालं तुझा चेहरा कुठेतरी मुस्काट बांधल्यावानी? कुठे कुठे सुंदरी? अहो ती अनु मॅडमच्या घरी गेली अभ्यासाला, तिकडे रेंज नसेल. नाही नाही म्हणजे मला आठवलं बरं का, म्हणजे तसं काहीतरी सांगितलं होतं तिने मला. उमा अगं बरं झालं की, म्हणजे आपल्याला बी त्या डोहा जेवणाविषयी बोलायचं होतंच की. हा तिकडे सुद्धा मॅडम पण भेटत्याल आणि सुंदरी बी असेल तिथं. ठरवून टाकू समज. हा चल. काय माहित, पण काहीतरी गडबड दिसते. जाऊ नका अशी खून करतायत दोघं. बरं चला. हो म्हणजे मी काय म्हणते, आपण एवढी घाई नको करायला. कसं आहे, ती कामाची माणसं आहेत ना. मला वाटतं आपण एक काम करूया, आपण का नाही गुरुजींकडे जाऊया. एक 2-3 चांगले दिवस बघू आणि मग त्यांना भेटायला जाऊ. हा बरोबर बोलतात त्या. नाही नाही म्हणजे
बरोबरच आहे तुझं. आपण तसंच करूया. काय झालं? कसल्या खानाखुणा करत होता तुम्ही? अनु मॅडम कडे जाऊ नका असं का सांगत होता? सरू नाहीये का तिथं? आता खरं सांगायचा, उगीच थापा नाही मारायचा. उमाताई, अनु सुंदरीला मेडिकल चेकअप करायला हॉस्पिटलला घेऊन गेली. अनु मॅडम, त्यांना काय गरज आहे असल्या उचापती करायची? आदित्यने म्हणजे अनुच्या दृष्टीने सुंदरीच्या नवऱ्याने सुंदरीचे खोटे मेडिकल रिपोर्ट बनवलेत असा अनुला संशय आहे. त्यामुळे ती आई होऊ शकते का नाही हे कन्फर्म करून घेण्यासाठी ती त्याला मेडिकल चेकअप करायला घेऊन गेली. आणि सरू कबूल झाली टेस्ट करून घ्यायला? सुंदरीला यातलं काहीच माहिती नाही. तिला काहीतरी कारण सांगून ती तिचं मेडिकल चेकअप करून घेणार आहे. पण अनुला असं वाटतं की सुंदरीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. काय? हो. म्हणजे तुम्हाला पण असं वाटतंय की आदित्यनं सरू वांज असल्याचे खोटे रिपोर्ट बनवून घेतले? कसा बी असल, पण माझा भाऊ इतका नीच नाही. पण मी म्हणते, अनुला काय करायचे नसते उद्योग? कशाला हवे कसल्या परस्पर भानगडी? सरूचं काहीच म्हणणं नाही यावर. अगं पण आई, तुला काय झालं एवढं चिडायला? चेकअप करण्यात काय नुकसान आहे वय? नुकसान? आदित्यवर खोटा आळ घेताय तुम्ही. आई, आता तू आधीच करतेस ना? आणि समजा मामड्यानं काढलेले रिपोर्ट जर खरे निघाले आणि सरूला जर चांगली ट्रीटमेंट होणार असेल तर चांगलंच आहे ना. तुमच्या घराला वारस मिळेल, तेच हवंय ना तुला? तुझा टोमणा कळतोय मला, पण प्रश्न वारसाचा नाही, विश्वासाचा आहे. तुम्ही तर आदित्यवर शिक्काच मारून टाकलाय. तुम्ही सरूचा टेस्ट करून घेताय याचा अर्थ तुम्हाला आदित्यवर विश्वास नाही. तो खोटा आहे, नालायक आहे, नीच आहे असं वाटतंय ना तुम्हाला? पण माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, निदान या एका बाबतीत तरी. खरंच असं वागणार नाही. ज्या हॉस्पिटलला सरूच्या टेस्ट चालल्या तिथं घेऊन चला मला. मी हे चेकअप होऊ देणार नाही. चला. उमाताई, उमाताई ऐका. अनु मॅडम, कसं बस तयार केलं आपण सुंदरीला. झाल्या त्या एकदाच्या टेस्ट सुरू, पण आता एक एक क्षण जड वाटतोय. रिझल्ट काय येईल, खूप टेन्शन आलंय त्याचं. सुधा मॅडम ना माहिती का आजच्या टेस्ट बद्दल? नाही अरे, 2-3 दिवसापासून आमची भेटच झाली नाही. तिची एक कॉन्फरन्स आहे ना, तिकडे ती बिझी आहे. पण मम्माला जेव्हा कळेल ना की मी सुंदरीच्या बाबतीत एवढी मोठी स्टेप उचलली आहे, खूप आनंद होईल रे तिला. कारण वांसपणा काय असतो तो माझ्या मम्माशिवाय कोणालाच नाही कळू शकत. एकेकाळी या सगळ्यातून गेलीये रे माझी मम्मा. ते दुःख, त्या यातना, लोकांचं टोचून बोलणं, हे सगळं बघितलंय रे तिने. तुला सांगते सिद्धू, सुंदरीचे रिपोर्ट्स खोटे आहेत हे कळल्यावर जेवढा तिच्या आईला आनंद होईल ना, तेवढाच आनंद माझ्या मम्माला होईल बघ. फक्त ते खोटे रिपोर्ट्स माझ्या हातात पडले पाहिजे. नाही सोडत मी तिच्या नवऱ्याला. त्यांना आनंद होणार आहे, पण तुमच्या आनंदाला जो धक्का लागणार आहे, सुंदरीचा नवरा कोण हे कळल्यावर, ते सहन करण्याची शक्ती देव तुम्हाला देव.
उमाताई येत आहेत हे सिद्धूला आणि अनुला कळवायला हवं, नाहीतर वाट लागेल. उमाताई तर अटॅकच्याच मूडमध्ये दिसत आहेत. आपण कसं कळू? समोर बघून गाडी चालवा आणि तिकडे कुणाला फोन करून मेसेज करून काही कळवायची गरज नाहीये. मला बघायचंच आहे अनुचं काय सुरू आहे तिथं. आदित्य जिथं चुकलाय तिथं चुकलाच आहे, पण म्हणून समधी पापा त्याच्या माथे नका मारू. जाऊ दे, आता होईल ते होईल. अनु मॅडम, तुम्ही ओके आहात ना? म्हणजे कॉफी ज्यूस काय आणू का तुम्हाला? नाही अभि, एक सेकंड. भर सगळं नीट सुरू आहे ना? हा, टेस्ट सुरू आहे. इतकं स्ट्रेस का घेतलंस तू? रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नको घेऊ इतकं. मी कॉल अटेंड करून आलो. लक्ष द्या प्लीज, रिलॅक्स. सिद्धार्थ, मी काय म्हणते, आपण कृष्ण. बापरे, या इथे उमा मामींच्या चेहऱ्यावरूनच कळते काहीतरी होणार आहे. सिद्धार्थ, सिद्धार्थ, तुझ्याशी काहीतरी बोलते, लक्ष कुठे आहे? सिद्धार्थ, कृष्ण उमाताईंना घेऊन इथे का आलाय? माहित नाही. अनु मॅडम, तुम्ही सरूची पुन्हा टेस्ट का करून घेताय? तिच्या नवऱ्यावर संशय म्हणूनच ना? सहज तर नक्कीच नाही. हो, तिचा नवरा तिच्यावर खोटे आरोप करतोय अशी शंका आहे माझी. पण हे समज करण्यापूर्वी तुम्ही एकदा आमच्याशी बोललं पाहिजे, असं वाटलं नाही तुम्हाला? अहो, हा आमच्या कुटुंबाचा खाजगी मामला आहे. त्याला असं चव्हाट्यावर का आणलं तुम्ही? सुधा मॅडमना न विचारता तुमच्या कुणी अशा टेस्ट केल्या किंवा तुमच्या नकळत अशा टेस्ट झाल्या तर चाललं असतं तुम्हाला? नाही, सुंदरी वांजे असा कलंक आयुष्यभर घेऊन चालावा असं वाटतंय तुम्हाला? अहो, तुम्ही एक बाई आहात, आई आहात ना? तुम्ही तिचं दुःख नाही समजू शकत? मला मान्य आहे, सरूचा नवरा तिच्यासोबत योग्य वागत नाही, पण म्हणून एवढ्या खालच्या थराला जाऊन तो तिचे खोटे रिपोर्ट बनविल असं नाही वाटत मला. नाही वाटत ना तुम्हाला? मग होऊन जाऊ दे ना टेस्ट. जे काय खरं खोटं ते होऊन जाऊ दे एकदाच. अनु मॅडम, तुमच्या नवऱ्याबद्दल कुणी अशी शंका घेतली तर आवडेल तुम्हाला? प्लीज उमाताई, सुंदरीच्या त्या नालायक नवऱ्याची आणि माझ्या आधीची तुलना करू नका. माझा आदित्य असं कधीच करू शकत नाही. आहे ना? तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल खात्री आहे ना? मग तशीच या एका बाबतीत मला सरूच्या नवऱ्याची खात्री आहे. राग आला ना मी शंका घेतल्यावर? मला बी राग आला, लय राग आला. स्पष्टच सांगते, पण राग आला आणि वाईट बी वाटलं. उमाताई, अहो, तुम्हाला सुंदरी बद्दल वाईट वाटायला हवं. तिच्या त्या नालायक नवऱ्याने किती घाण आरोप केले तिच्यावर. चला, आपण मान्य करू सुंदरी वांज आहे. मग एवढे दिवस तिच्या नवऱ्याने काहीच का नाही केलं? का नाही तिला डॉक्टरकडे घेऊन गेला? का नाही कुठलं सोल्युशन काढलं? बाहेर जाऊन अफेअर करतोय तो. नाही, तसं नाहीये ते. तुम्ही समजता तेवढा वाईट माणूस नाही आहात. परिस्थितीत अडकून माणूस चुकतो कधी कधी. आणि सरूनं स्वतः कधी तिच्या रिपोर्ट बद्दल शंका घेतली नाही. मग तुम्ही का असा अट्टहास करताय? कारण मला सुंदरीची काळजी वाटते. तिच्यासोबत कोणी नसतं ना तरी मी कायम तिच्यासोबत आहे.
आज ती हे सगळं सहन करत असेल तिच्या घरच्यांसाठी, पण मी नाही करणार. उमाताई, जर का हे रिपोर्ट खोटे ठरले तर सगळ्यांसमोर मी तुमची जाहीर माफी मागेन. पण जर का हे रिपोर्ट खरे ठरले तर तुम्ही काय कराल? एक्सक्यूज मी, काय चाललंय तुमचं? हॉस्पिटल आहे. हो सांगतो. उमा मामी, अनु मॅडम प्लीज शांत व्हा. अनु मॅडम प्लीज तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. आणि उमा मामी तुम्ही काय इश्यू करताय? हे बघा, टेस्ट केली तर काय चुकीचं नाहीच आहे ना, म्हणजे फायदाच होणार आहे ना आपला. तू चहा घेऊन ये, मी थांबतोय. उमाते, रागाच्या भरात तुम्ही आदित्यचं नाव नका घेऊ. एवढं कळतं मला, पण आदित्यवर अशी चिखलपेक झालेली मी नाही बघू शकत. आला मला राग. ठीक आहे, तुम्ही प्लीज शांत व्हा.